हिंदू संस्कृतीमध्ये देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते. देवांची दररोज पूजा उपासना केल्याने घरामध्ये सुख शांती प्राप्त होते. घरातील वातावरणामध्ये चैतन्य निर्माण होते असे मानले जाते. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नित्य देवाची म्हणजे रोजची देवपूजा कशी करावी. मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे देवांची सदैव कृपादृष्टी आपल्यावरती राहील. चला तर मग जाणून घेऊया की देवपूजा कशी करावी. अशी देवपूजा केल्याने आपल्यावर येणारी सर्व दुःख, संकट, ताण, तणाव असतील त्याचेही हरण होईल. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. देवपूजेला सुरुवात करण्याआधी देवांना आदल्या दिवशी आपण अर्पण केलेली शिळी फुलं जी आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर देवांसाठी रोज ताजीच फुलं आपल्याला अर्पण करायची असतात. तुमच्या घरामध्ये जर झाडं लावलेली असतील तर त्या झाडांची फुलं तुम्हाला तोडायची आहेत किंवा तुम्ही बाजारातून विकत आणलेली फुलं असतील पण ती फुलं मात्र ताजी असावीत. सुकलेली फुलं देवांना अजिबात व्हायची नाही. घरामध्ये देवपूजा ही दररोज केली पाहिजे. दररोज नित्यनियमाने पूजा केली तर घर प्रसन्न राहतं. देवाची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे, म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. देवपूजा ही आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास याचा परिपाक आहे. सकाळी स्नानानंतर देवपूजा करावी. सर्व पूजा सामग्री एकत्र करून देवासमोर बसावे. देवघर स्वच्छ करावे. पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा. देवघरातील सर्व देवांना एकत्रित एका ताम्हणामध्ये काढून घ्यावे आणि त्यानंतर देवघराची स्वच्छता करावी. खरं तर देवपूजा ही सकाळी सकाळी करायला हवी, पण अगदीच सकाळी करणं शक्य नसेल, मुलं शाळेत जातात किंवा इतर काही कामांमुळे तुम्हाला सकाळी देवपूजा करणं शक्य नसेल तर किमान 11च्या आत पूजा करण्याचा प्रयत्न करावा. अगदी दुपारी 12-1 या वेळेमध्ये देवांची पूजा करू नये. देवांची दैनंदिन पूजा नेहमी ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणीच केली गेली पाहिजे. आपण नेहमी शुद्ध आणि पवित्र जमिनीवरती आसन ठेवून देवाची आध्यात्मिक साधना केली पाहिजे. जमिनीवर लोकरीच्या आसनावर बसून पूजा करावी. आपल्या देवतेची पूजा नेहमी पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला केली पाहिजे. पूजा करताना आपली पाठ कधीही देवतेच्या दिशेने नसावी. आपल्या हिंदू परंपरेमध्ये पूजेला विशेष महत्त्व आहे. दर दिवशी देवांची पूजा करण्यासाठी काही नियम देखील आहेत, जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत. इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी देवाची उपासना करण्यासाठी वापरलेली मुद्रा, हवन, विधी, पूजेचा मंत्र आणि पठण करण्याची पद्धत, आपल्या देवतेसमोर दिवा लावण्याचा किंवा आरती करण्याचा नियम इत्यादीची माहिती आपल्याला असायला हवी. कोणतीही पूजाविधी ही अग्नीच्या साक्षीने होते, त्यामुळे सर्वप्रथम दिवा लावून दिव्याचं पंचोपचारे पूजन करावं. देवाला धूप दीप अर्पण करावं. एखादं फूल अर्पण करावं. देवासाठी प्रज्वलित केल्या जाणाऱ्या दिव्याखाली तांदूळ ठेवणे आवश्यक आहे. पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये. दररोज पंचदेव सूर्य, श्री गणेश, दुर्गा, शिव आणि श्री विष्णूंची पूजा केली गेली पाहिजे. रोजच्या पूजेमध्ये देवाची सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला आरती देखील करायची असते. देवपूजेमध्ये दिवा प्रज्वलित केल्यानंतर कलश स्थापना करावी, कारण कोणत्याही पूजाविधीमध्ये आपण कलश स्थापित करतो. अगदी त्याच प्रकारे आपल्या रोजच्या देवपूजेमध्ये देखील मंगल कलश हा स्थापित केलेला असावा. कलशाचं देखील विधिवत पूजन करावं. हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात. धूप दीप ओवाळून फूल अर्पण करावं आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांना स्नान घालायला सुरुवात करावी. सर्वप्रथम श्री गणेशांना स्नान घालावं आणि एक एक करून देवांना आंघोळ घालावी. देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये. देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे. देवाचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे. शंख आणि घंटेशिवाय देवपूजा करू नये. देवघरातील शंखाला अक्षदा वाहू नयेत. देवपूजेसाठी शिळे पाणी, शिळी फुलं वर्ज्य आहेत. पण तुळशीपत्र, तीर्थोदक, शिळी असली तरीही चालतात. आता एकादशी असेल तर आपण तुळशीपत्र तोडत नाही, म्हणून शिळी तुळशीपत्र आपण अर्पण करू शकतो.
सगळ्या देवांना एकत्र अंघोळ घालावी का? तर पहा, खरं तर एकेका देवांना चौरंगावरती घेऊन अंघोळ घालावी, पण तसं करणं शक्य नसेल वेळेअभावी, तर तुम्ही एकत्रितपणे देव धुतले तरी किंवा अंघोळ घातली तरी सुद्धा चालेल. कारण देव हा भावाचा भुकेला आहे. देवांना पाण्याने स्नान घातल्यानंतर स्वच्छ पुसून सगळ्या देवांना टिळा लावावा. तसंच सगळ्या देवांना आपल्याला कुंकू लावायचं नसतं, तर फक्त स्त्री देवतांना आपल्याला कुंकू लावायचं आहे आणि पुरुष देवतेला आपल्याला अष्टगंध किंवा चंदन हे अर्पण करायचं असतं. आजच्या वेगवान युगामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली सतत धावपळ सुरू असते. ऑफिस, घर, जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये अनेकदा आपली इच्छा असूनही शांतपणे देवापुढे 2 घटका बसायला वेळ मिळत नाही. रोज देवपूजा करायची तर आहे, पण त्यासाठी वेळच नाही, ही अनेकांची अडचण असते. काहींना किचकट पूजाविधी आणि मंत्राची माहिती नसल्याने संकोच वाटतो. पण आपल्या शास्त्रांनी सांगितले आहे, देवाला तुमच्या तासनतासाच्या पूजेपेक्षा तुमच्या श्रद्धेच्या एका क्षणाची अधिक ओढ असते. आणि म्हणूनच मनामध्ये कुठलाही संकोच न ठेवता तुम्हाला देवपूजा जी आहे ती करायची आहे. अत्यंत सोप्या आणि फक्त 15 मिनिटात होणाऱ्या रोजच्या देवपूजेला खूप जास्त महत्त्व आहे. फक्त संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी म्हणून नाही, तर आपल्या कुटुंबाला कृपाशीर्वाद मिळावेत यासाठी देखील आपण देवपूजा करत असतो. 10 ते 15 मिनिटात देवपूजा होते, पण त्यासाठी तुमच्या देव्हाऱ्यात मोजकेच देव असावेत आणि सगळं साहित्य तुमच्या जवळ असायला हवं. पूजा करत असताना इतरत्र हलू नये, नैवेद्य राहिला, फुलं राहिली म्हणून आपण इकडे-तिकडे जातो. यामुळे देखील आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. देवांच्या स्नानानंतर लगेचच आपल्याला चंदन, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. ताजी फुलं आणि गणपतींसाठी जर दुर्वाची जोडी तुम्हाला मिळाली तर ती अर्पण करायची. अगरबत्ती, धूप आणि तेल, तुपाचा दिवा किंवा समई लावायची आहे. साखरेचे काही दाणे, खडीसाखर, मनुका किंवा एखादे फळ हे तुम्हाला नैवेद्यामध्ये अर्पण करता येतं. खडीसाखर, फळ किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य एका छोट्या पात्रात ठेवून त्यावरती तुळशीचे पान ठेवून तो देवापुढे ठेवावा. पळीने त्यावरती थोडेसे पाणी शिंपडून डोळे मिटून देवाला तो ग्रहण करण्याची विनंती करावी. नैवेद्य म्हणजे कृतज्ञतेचा भाव. हे देवा, तू दिलेले अन्न तुला अर्पण करून मगच मी ते ग्रहण करत आहे, हा त्यामागील विनम्र भाव आहे. या क्रियेने अन्न शुद्ध आणि प्रसादयुक्त बनते. नैवेद्य अर्पण केल्यानंतर गणपतीची किंवा आपल्या इष्टदेवतेची एक छोटी आरती म्हणावी. त्यानंतर हात जोडून, डोळे मिटून आपल्या मनातील इच्छा, प्रार्थना व्यक्त करावी. कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल देवांची क्षमा मागावी. शक्य असल्यास 1 ते 2 मिनिटं आपल्याला आपल्या इष्टदेवतेच्या मंत्राचा, उदाहरणार्थ ओम नमः शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा आपल्या गुरूंच्या मंत्राचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. शेवटी देवाला अर्पण केलेले तीर्थ प्राशन करावे आणि नैवेद्य 10 ते 15 मिनिटांनंतर प्रसाद म्हणून ग्रहण करावा. तर अशी ही 15 मिनिटाची सोपी पूजा संपन्न झाली. लक्षात ठेवा, पूजा ही तासनतास करण्याची गोष्ट नाही, तर ती रोज करण्याची सवय आहे. तुम्ही किती वेळ देता, किती मोठे मंत्र म्हणता किंवा किती प्रकारचे नैवेद्य दाखवता, यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने आणि एकाग्रतेने 15 मिनिटं देता, ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.